आज विकी कौशल इज अ व्हेरी फाईन ॲक्टर. त्याचा पिक्चर चालला समजा 800 कोटीचा गेला, कुठला बिझनेस छावा. पण विकी कौशलने कधीच म्हणू नये मला बघायला आले, कारण मग ते आधीचे 5 पिक्चर पण बघायला आले असते. त्यांना एक तो ॲव्हेंजर्स नावाची सिरीज येते, ते ॲव्हेंजर्स सगळे ना भिंतीवर बसून ना आपले पिक्चर बघतात. ते म्हणतात की आमचे हिरो ते आमच्यापेक्षा खूप काही वेगळं करतात. काही चालू आहे म्हणजे तुम्ही बघा पिक्चरमध्ये आपला हिरो काही करतो. म्हणजे आज जी हिंदी परिस्थिती आहे हिंदी सिनेमाची, भारत दारुण आहे. म्हणजे माझ्या महाराष्ट्राने वाचवलंय आज हिंदी इंडस्ट्रीला, एवढं लक्षात ठेव. आज छावा जो चाललाय जोरात, त्याचा 80% क्रेडिट महाराष्ट्राला जातं. की मी मध्ये असं ऐकलेलं की स्क्रीन्स अजूनही मराठी सिनेमाला कमी मिळतात, अजूनही असं आहे करामध्ये की आणखी. अरे म्हण आहे, मी अख्खी म्हणत नाही कारण इथे लोकांनी ऐकायचे. म्हणजे एक मराठीत म्हण आहे, आपलीच मोरी पुढचं तुला माहिती आहे काय ते. आज वी आर कॉम्पिटिंग एक 4-5 कोटीचा मराठी सिनेमा वर्सेस 200 कोटीचा हिंदी सिनेमा, 300 कोटीचा तेलुगू सिनेमा. महेश सर, रेणुका मॅम, वेलकम टू मिर्ची. कशा तुम्ही दोघं? मस्त मस्तच. कसे चालू आहेत प्रमोशन? म्हणजे खूप लवकर फिल्म रिलीज होणार आहे. हो, आणि उत्सुकता आहे आम्हाला एकदम. इट्स हॉट. पण मला सांगा, तुम्हाला एवढे वर्ष झालेत इंडस्ट्रीमध्ये, अजूनही जेव्हा पिक्चर रिलीज होतो अजूनही नर्वसनेस असते थोडी रिलीजच्या आधी, की आता युज टू झालेत? आधी असं आता नाही आहे. इनफॅक्ट म्हणजे काय, यू कॅन्ट स्टॉप व्हॉट एव्हर इज गोइंग टू हॅपन इज गोइंग टू हॅपन. त्यामुळे आता सुटला आता. पण थोडा पण नर्वसनेस असते की अरे लोकांना कसा वाटणार, भले कॉन्फिडन्स असेल तरी? नाही, मला थोडासा वाटतो डेफिनेटली. कारण असं वाटतं की लोकांनी पाहावा, म्हणजे त्या बाबतीत मला जरा असं वाटतं की अरे लोक यावे, चित्रपटगृहात पाहावा, यु नो. तर त्यासाठी थोडंसं नर्वसनेस, जे आम्ही केलंय त्याच्यासाठी नाही, पण एक चांगला चित्रपट केलाय तर तो बघितला जावा ह्याच्यासाठी नक्कीच वाटतं. एवढी वर्ष कशी लागली मतलब एकत्र यायला? 40 वर्ष झाली तुम्हाला, एवढी इंडस्ट्री झाली. 45 नाही 37. हां बरोबर, 40. पण एवढा टाइम का लागला एकत्र यायला? 2 आयकॉनिक ऍक्टर्स. कोणी घेत नाही ना. आम्ही नॅचरल माणसाचे रोल करू शकतो. हल्ली काय झालंय माहिती ना, एक तो ॲव्हेंजर्स नावाची सिरीज येते, ते ॲव्हेंजर्स सगळे ना भिंतीवर बसून ना आपले पिक्चर बघतात. ते म्हणतात की आमचे हिरो ते आमच्यापेक्षा खूप काही वेगळं करतात. काही चालू आहे म्हणजे तुम्ही बघा पिक्चरमध्ये आपला हिरो काही करतो. म्हणजे जे सुपरमॅन, स्पायडरमॅन हे एकत्र करू शकत नाहीत ते तो करतो. मी त्याला हातापायाला बांधून पण तोसा मिसाईल सारखा उडून फाईट करतो. त्याला काय म्हणशील तू? अशा ह्या इंडस्ट्रीमध्ये सडनली असा काळ आलाय की नाव त्यांना रिअलाइज झालंय की रे सिनेमाला एक कंटेंट लागतो. बरोबर. आणि मग आता लिहायला लागले लोक. तर वी आर इन अ गुड स्पेस नाव की आता काहीतरी रोल आपल्याला चान्स आहे मिळायला, कारण आम्हाला हातापायाला बांधून मिसाईल बनायचं नाहीये. मला रेफरन्स कळला तुम्ही कसला बोलताय. बट तुम्ही सिनेमाचं बोलत होते की आता एक चेंज आलाय, कॉन्टेंटवरती असं लक्ष देत आहेत. पण तुम्ही मराठी सिनेमासाठी बोलतायत की इन जनरल? इन जनरल मी सांगतो की वेट फॉर अनदर. आज जी हिंदी परिस्थिती आहे हिंदी सिनेमाची, भारत दारुण आहे. म्हणजे माझ्या महाराष्ट्राने वाचवलंय आज हिंदी इंडस्ट्रीला, एवढं लक्षात ठेव. आज छावा जो चाललाय जोरात, त्याचा 80% क्रेडिट महाराष्ट्राला जातं. बरोबर. आणि ते 80% मधलं 90% पुण्याला जातं, बाकीचं महाराष्ट्राला जातं. तर त्यामुळे आज महाराष्ट्र तारू शकतो इंडस्ट्री. आणि आता फार तू बघ ना कुठले पिक्चर चाललेत. नाही चालल्यात. त्यामुळे एक मोठा सिनेमा आलेला होता तो पण. हो, माझं म्हणणं आहे की त्यातल्या त्यात आता तू लापता लेडीज जरा बरा गेला. बरोबर, कॉन्टेंट ड्रिव्हन मूव्हीज. एक्झॅक्टली. त्यामुळे एक ती स्पेसच खूप छान आहे. म्हणजे जी एक स्टार डॉमिनेटेड इंडस्ट्री होती ना, यांना कळायला लागलं की स्टार इज नॉट गेटिंग इन द नंबर्स. मला असं वाटतं की मराठीचं डायरेक्ट कॉम्पिटिशन कारण हिंदी बरोबर आहे. अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे ती, आहेच. म्हणजे कारण आपल्या राज्यात आपण हिंदी ही आपल्याला सवय आहे बोलण्याची. जसं साऊथमध्ये ते बोलतच नाहीत, त्यामुळे ते पाहत पण नाहीत हिंदी चित्रपट. बरोबर. आपला ऑडियन्स कसा आहे की विभाजलेला असतो की हिंदी पण बघायचं असतं, मराठी पण बघायचं असतं. मग त्यात ते निवडतात की बाबा हे चित्रपट आपण एवढं बघू शकतो, आपलं बजेट एवढंच आहे, नाही का. त्यामुळे ते आपल्याला डायरेक्ट फटका बसतो, म्हणजे इकॉनॉमिकली बघितलं तर. आणि आपण त्या मोठ्या बिग बजेट फिल्म्स बरोबर कम्पीटच करू शकत नाही ना, कारण तेवढं बजेट आपण वापरूच शकत नाही. तर मला असं वाटतं की एक कंटेंटवर आपण अवलंबून पहिल्यापासून आहोतच, कारण आपला कंटेंट खूप स्ट्रॉंग असतो पहिल्यापासून. ॲक्टर्स खूप कमाल आहेत आणि वेगवेगळं करण्याची एक हिम्मत पण दाखवतात अधूनमधून. पण ते वायबिलिटीच्या समोर मग तुम्हाला नतमस्तक व्हावंच लागतं.
तर ते कुठेतरी त्याची जर सांगड आपण घालू शकलो तर फारच उत्तम होईल असं मला वाटतं. म्हणजे मला ॲज अन ऑडियन्स मला तुम्हाला विचारायचं होतं की तुम्ही जे उत्तर दिलं त्याच्यावरती की मी मध्ये असं ऐकलेलं की स्क्रीन्स अजूनही मराठी सिनेमाला कमी मिळतात, अजूनही असं आहे घरामध्ये की आणखी अरे एक म्हण आहे, मी अख्खी म्हणत नाही कारण इथे लोकांनी ऐकायचे. म्हणजे एक मराठीत म्हण आहे, आपलीच मोरी, पुढचं तुला माहिती आहे काय ते. म्हणजे महाराष्ट्रात, मुंबईत दिवाळी, ईद अशा सगळ्या मोठ्या सुट्ट्या असतात ना, त्यावेळेला तुम्ही डेअरिंग पण नाही करू शकत मराठी सिनेमा रिलीज करायचा, एक थिएटर मिळणार नाही. सो वी फेस अ सिच्युएशन. जसं रेणुका म्हणाली, करेक्ट आहे ते. काय होतं, महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं नुकसान काय, अगदी तू कुठल्याही छोट्या गावात जा तिकडे हिंदी येतं. बरोबर. त्यामुळे म्हणजे कसं आहे ना की माझ्या खिशात आज 200 रुपये आहेत. हां, माझ्याकडे इथे एक आता कुठलं तरी एक रामकृष्ण मिसळ हाऊस आणि इथे माझ्या बाजूला एक काहीतरी 5 स्टार हॉटेलचं रेस्टॉरंट आहे आणि माझ्याकडे 200 रुपये आहेत. मी 200 रुपयात 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊ शकतो. बरोबर. मी का जाईन तिकडे मिसळ खायला. आज वी आर कॉम्पिटिंग एक 4-5 कोटीचा मराठी सिनेमा वर्षेचा 200 कोटीचा हिंदी सिनेमा, 300 कोटीचा तेलुगू सिनेमा. हे माझे कॉम्पिटिटर्स आहेत. तो वाय शुड आय गो. सो व्हॉट वी नीड टू डू इज रेज ह्याचे हे 50 कोटीपर्यंत तरी आणा. त्या 50 कोटीत आम्ही यांना झोपू शकतो कारण आम्हाला ते 50 कोटी कसे वापरायचं माहित नाही. त्याच्यात 200 कोटीतले अर्धे हिरो घेऊन जातोय. बरोबर. हा 200 कोटीचा सिनेमा जो असतो ना तो 70-80चाच असतो. हो, बाकीचे ऍक्च्युली सगळे ऍक्टर्स आम्ही निदान 50चा 50चा तरी करू. हो, इनफॅक्ट ते रिड्यूस केलं तर मग वायबिलिटी हिंदीची पण वाढेल. इनफॅक्ट बरोबर. हा, पण ते होणार आहे आणि आता होणार वाटतं तुम्हाला? वी आर गोइंग टू कम इन टू ब्युटिफुल टाइम्स इन सिनेमा. व्हॉट एव्हर इज हॅपनिंग फॉर द बेटर, असं माझं कायम म्हणणं आहे. एक तर कंटेंट वाईज आणि एकतर तुमची डिपेंडन्सी वाईज. अरे इसको लेगा तो कुठे आज कुठे येत आहेत तुमचे नंबर्स. आज समजा आज विकी कौशल इज अ व्हेरी फाईन ॲक्टर. त्याचा पिक्चर चालला समजा 800 कोटीचा गेला, कुठला बिझनेस, छावा. पण विकी कौशलने कधीच म्हणू नये मला बघायला आले, कारण मग ते आधीचे 5 पिक्चर पण बघायला आले असते. ते तुझं कॅरेक्टर बघायला आले. याच्या आधीचे 5 पिक्चर नव्हतेच चालले. बरोबर. त्यांनी कधीच नाही. जोपर्यंत तो हे विचार केला तोपर्यंत तो पुढे मोठा होईल. ॲक्टर तर चांगलाच आहे तो. ज्यावेळेला ॲक्टरला वाटायला लागलं तर आय गेट इन द ऑडियन्स, दॅट इज द बिगिनिंग ऑफ द एंड. नाही बघायला येतं तुम्हाला. जे आता बंद होत आलं. अरे गेलं शंकर जयकिसन गेलं, म्युझिक बंद झालं का. दिस इज इटर्नल, यू आर इन्सिडेंटल. तर ते वी आर इन अ गुड स्पेस नाव, फॅन्टॅस्टिक स्पेस. आणि आपण करू की म्हणजे मराठी सिनेमा आपण नेऊ की देशभर. म्हणजे मला आता अंगावर काटे येतात आणखी ॲज अन ऑडियन्स, ॲज अन अँकर खूप मोठी लाईन तुम्ही बोललात आणि मला स्वतःला एक प्राऊड फिलिंग येते. मी का महाराष्ट्रीयन मला माहित नाही, म्हणजे एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. नाही मला खरंच आहे, मला आय जस्ट वॉन्ट टू इनसाइड डेम की तुमच्यातला जो प्राईड आहे ना तो काढा बाहेर. मी म्हणत नाही सगळ्या पिक्चरला, पण आम्ही करू की आम्ही तुमचा प्राईड जर का वाढला ना तर वी विल बी इन अ बेटर कंडिशन टू स्पेंड मनी ऑन सिनेमा. कारण तुम्ही एकत्र आलात ना, तुम्ही अख्ख्या इंडिया एका बाजूला आणि महाराष्ट्र एका बाजूला, एवढं आहे की नाही. बरोबर. छावान दाखवून दिलं की नाही, मग मला नकोच ना ते. माझ्या महाराष्ट्रावर मी खुश आहे. पण तुम्ही समोरून 50% सपोर्ट द्या, आम्ही तुम्ही 100% आम्ही येऊ. आणि आय एम सो प्राऊड की माय महाराष्ट्र इज प्रूव्ड. अंगावर काटे येतात माहीत नाही परत. बट आता महाराष्ट्राचा पण विषय काढला की आता 1 मेला महाराष्ट्र डे आहे. तर मला ना माझे स्कूल डेज आठवतात की जेव्हा ते एक बँड व्हायचा, एक प्रोग्राम असायचा 1 मेला. तर तुम्हाला तुमचे स्कूल डेज आठवतात 1 मेला काय प्रोग्राम व्हायचे? कुठली एक मेमरी? अनफॉर्च्युनेटली मी डॉन बॉस्कोला होतो, त्यामुळे तिकडे काही महाराष्ट्र डे सेलिब्रेट झालं नाही. पण आमच्या कॉलनीत असायचं. आमच्याकडे कॉलनीत एक जशन असायचं, कारण सुट्टी असायची, त्यामुळे शाळेत महाराष्ट्र दिवस असं झाला नाही. त्याच्या आधी मला वाटतं मला सुट्ट्या सुरू व्हायच्या ना, मार्चच्या शेवटीच सुट्टी सुरू व्हायची. बरोबर. पण मला आठवतंय की आमच्या गल्लीत चित्रपट लागायचे आणि मोठा पडदा असा आणि ते पूर्ण गल्ली बंद करायचं, म्हणजे ट्रॅफिक अलाउड नसायचं. आणि 1 मे आणि 30 एप्रिल 1 मे तिथे पण कसं जिथे प्रोजेक्टर आहे तिकडे बायका, पाठी पुरुष. म्हणजे अमिताभ बच्चन तिकडे उजव्या बाजूने फाईट करायचा, बायकांना करेक्ट दिसायचं. पण बरोबर बरोबर. पण तेच आहे की एकदम मला आठवलं 1 मे म्हणजे खूप मोठा दिवस आहे आपल्यासाठी. शेवटचे 2 प्रश्न.
आता ना इंस्टाग्रामवर भरपूर तुमच्या दोघांचेही रील्स मीम्स व्हायरल होत आहेत जुन्या पिक्चरचे. एक मी तुम्हाला तुमचं सांगतो, वॉन्टेड मधलं तुमचं. ते टॅन हा तुम्ही बघितले ते रील्स? मला खूप लेट बघितलं. मला नाही, मी लंडनला होतो आणि सगळे मला अरे चलती फिरती कोकेन, मला काही कळेल 3-4 जण बोलायला लागली. तर मग मी घरी फोन केला तर माझी मुलं, पप्पा तू काय ट्रेंडिंग आहे. मला ते काही कळत नाही ट्रेंडिंग म्हणजे, मला तू ट्रेंडिंग आहे म्हटलं काय झालं. मग तिने मला पाठवला तो व्हिडिओ, तेव्हा मी बघितलं ते कुठल्या काय. बरं असं पण नाही अचानक आलंय ते म्हणजे. पण आता काय म्हणणार ना की ह्याच्यावरती डिपेंडन्सी आहे ना. मला येत नाही, मला अजूनही काय ते पोस्ट स्टोरी करता येत नाही. मला मुलीने सांगितलं शिकवते, म्हटलं नको शिकवूस, बिकॉज आय डोंट हॅव टाइम, माझं काम करायला आहे, ह्याच्यात कोण वेळ घालेल. बापरे. हो, तुम्ही बघितले तुमचे रील्स ते रोलिंग डाऊन द स्टेअर्स, म्हणजे स्टॉक मार्केट गडगडलं की लगेच मी पडलीच. ग्लुकोज बिस्किट चहात बुडवलं की लगेच ते तुमच्या फीडवरती पण येतात. हो खूप. आणि मी खूप एन्जॉय करते, कारण एका पद्धतीने बघितलं तर माझ्या कॅरेक्टरच्या मरण्याने मी जिवंत राहिले इन सो मेनी इयर्स. कारण तुम्ही आज मीम झालात तर मग तुम्ही रेलेव्हंट असता ना. देव माणूस जेव्हा प्रोजेक्ट बनत होता ॲज अन आर्टिस्ट, मला असं वाटतं की आपल्याला कुठल्या ना कुठल्या गोष्टीतून ना जेव्हा आपण काम करतो काहीतरी शिकायला मिळतं. मला असं शिकायला मिळालं की मला ना आता कुठल्याच गोष्टीचं दुःख नाही, म्हणजे मी आहे त्याच्यात खुश व्हायला शिकलो. आधी आपण काय म्हणत असतो, मी एखाद्याकडे समजा एक मारुती असेल तर तो म्हणतो की अरे माझ्याकडे क्रेटा का नाही, हे असताना तर ते आता मी ह्याच्यात नाही शिकलो की मारुती आहे ना रे मस्त, त्याच्यात खुश हो. कळलं की म्हणजे कधी कधी आपण कुठल्या जातो ना फंक्शनला तर मग आपण एक गाडी नाही रे, मग कुठल्या मित्राकडे तुझी पाठव रे मर्सिडीज. आता मी त्या स्विफ्टनी जातो बिकॉज ते खूप ह्याच्यामुळे केलं की ती म्हणजे देव माणूस सिनेमा केला आणि त्याच्यावर ते त्या वारकऱ्यांबरोबर जो मी चाललो ना तिकडे असं रिअलाइज झालं की नाही रे, यू हॅव टू बी हॅपी इन स्मॉल थिंग्स इन लाईफ. आपण किती भाग्यवान होत हे नक्कीच निश्चित कळलं. म्हणजे हातमागाचं काम करताना मला ते पैठणी करणारे विणणारे जे भेटले मला, आणि त्यांचं आयुष्य, आणि ते किती साधेपणाने आणि इतक्या मेहनतीने त्यांचं आयुष्य घालवतात आणि मस्त आनंदी असतात, त्यांच्या अपेक्षा नसतात खूप. आणि त्यामुळे ती जी वृत्ती आलिया भोगासी असावे सादर, ती कुठेतरी डेफिनेटली मी आत्मसात केली. ट्रेलर आई बाबांवर बघितला आणि मला असं वाटलं, कारण की मी जास्त हिंदी मूवीज पण बघतो, मराठी पण बघतो, पण असं मला वाटतं ना की खूप नवीन काहीतरी वेगळं बघायला मिळतं. म्हणजे एक सस्पेन्स पण एक एलिमेंट मला दिसतोय ट्रेलरमध्ये. मला ज्याला मी स्क्रिप्ट वाचली तर मला असं वाटलं की एक तर चॅलेंजिंग वाटलं, कारण माझ्या पर्सनॅलिटीच्या ऑपोजिट पर्सनॅलिटीची गोष्ट आहे ती. त्यामुळे एक तर दॅट एक्साइटेड मी की आय हॅव टू म्हणजे गेट इन टू द स्किन ऑफ द कॅरेक्टर, गेट अंडर द स्किन ऑफ द कॅरेक्टर. पण जी गोष्ट मला का वाटली की प्रेडिक्टेबल नाही आहे. एक माणूस असतो समजा आर्मीत आला आणि त्यांनी असं फाईट करून बदला घेतला, प्रेडिक्टेबल आहे. इट्स अबाउट अ मॅन ज्यांनी आयुष्यात कधी मला वाटतं तो नॉनव्हेज खात नाही कारण ही फील्स इट इज किलिंग समवन. तो माणूस काय रिॲक्ट करेल वेन समथिंग कम्स अपॉन हिम. तर तो जो एक ट्विस्ट होता ना आणि त्या कॅरेक्टरचा ग्राफ जो चेंज होत जातो ना वॉज एक्स्ट्रीमली इंट्रिगिंग. आणि मी नाही म्हणायला माझ्याकडे काही कारण नव्हतं. एक तर असंही नाही म्हटलं असं कोणी देतच नाही मला, पण ह्या सिनेमाला नाही म्हणायला काय कारण असेल तुमच्यासाठी? नाही, मला वाटतं की स्क्रिप्ट फारच पॉवरफुल आहे आणि कॅरेक्टरच्या आधी मी स्क्रिप्ट वाचूनच मला तो फार इंटरेस्टिंग वाटला. एक म्हणजे मी प्रेक्षकच झाले वाचता आणि मला असं वाटलं की खरंच म्हणजे सामान्य लोक एकतर हल्ली मेन रोलमध्ये दिसत नाहीत आणि म्हणजे साधारण लोक, आणि सामान्य लोकांच्या समोर जेव्हा असामान्य काहीतरी घडतं आणि जे घडत असतं खऱ्याच आयुष्यात आपल्या आजूबाजूला, तर त्यांचा मग काय त्यांचं पूर्वीचं आयुष्य आणि नंतरचं आयुष्य कसं चेंज होतं आणि त्याचं ते जे काही म्हणजे आध्यात्मिक एक म्हणजे गोफवला आहे त्यांनी त्याच्यातला भाग, तो पण मला फार इंटरेस्टिंग वाटला. कारण तो महत्त्वाचा आहे ना. म्हणजे शेवटी नैतिक मूल्य म्हणजे जे आध्यात्मिक असतात त्यांना ते
जास्त भेडसावतात प्रश्न. बरोबर. तर त्यामुळे मला तो सगळाच ग्राफ मला खूपच आवडला, सगळ्याच कॅरेक्टर्सचा ग्राफ मला खूप आवडला. आणि ती म्हणजे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की फक्त मेन मुख्य भूमिका ज्या आहेत त्यांचेच नाही, पण जे छोटे छोटे पण सीन्स आहेत ज्या लोकांचे, ते पण इतक्या सुंदर पद्धतीने मांडलेले आहेत त्या स्क्रीन प्लेमध्ये. त्यामुळे फक्त स्वतःचं कॅरेक्टर नाही तर पूर्ण स्क्रीन प्लेच आवडला मला. खूप मला आज बरं वाटलं. माझा पहिला मराठी इंटरव्ह्यू होता एवढ्या वर्षात. म्हणजे 6 वर्षाला मी फक्त हिंदी घेत होतो. खूप छान घेतली. खूप छान घेतलं. थँक्यू सो मच. थँक्यू तुम्हाला पण की एवढा चांगला चित्रपट तुम्ही आणताय. पण जायच्या आधी जे एक मेसेज तुम्हाला द्यायचा आहे ऑडियन्ससाठी, जे तुम्हाला बोलायचं आहे एक मेसेज. 25 एप्रिल देवमाणूस नक्की चित्रपटगृहात येऊन बघा. तुम्ही काहीतरी घेऊन परत घरी जाल हे निश्चित आहे. डिट्टो. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू सो मच.